अय्यो बहिणीची मम्मी घेऊन आली मस्त तर्रेदार मटणाचा रस्सा. लिंबू नव्हतं वारलं तर ते पण टाकलं आता. रात्री 12 वाजताचं सेलिब्रेशन. हॅपी बर्थडे बायको. कुठे काय माझी बहिणी आतमध्ये असं. आमचं पोकू बाबा अजून जागा ते राहिले. केक कायची वाट बघतो ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. अय्यो पहिलेच केक खायला राहिले. मम्मी झोपले म्हणजे लवकरच. मम्मीची तब्येत बरी नाही म्हणून मी आले केक भरवायला ना. बस झाला तोच खा आता दुसरा ना भेटणार. तर आज आहे शुक्रवार आणि वहिनीचा बड्डे पण आहे आज. तर कालचा ब्लॉगचं तुम्ही बघितलं असं 12 वाजता सेलिब्रेट केलं तर ते बघ. हाय 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 मला गेलेली. इथं मच्छी बनवत ठेवले पप्पाने आणल्या तर राजारांनी फ्राय करत ठेवल्यानंतर एक एक रस्सा घातलाय. ते दोन्ही होऊ दे. मच्छीला पलटी मारली आताच आणि कालवण पण ऑलमोस्ट शिजलं आहे. कालवणमध्ये खोबरा आणि मीठ टाकून देते. पावसाचा रस घेऊन आला आता पाण्याची. आणि मच्छी पण झालेली तुम्हाला दाखवते. फ्राय करून रेडी झाली आणि त्याच्यानं एक कालवण. गरम आहे गरम आहे. आता संध्याकाळचं वाजलं आहे 5-5:30 आणि मम्मी न वहिनी दोघींची पण तब्येत डाऊन आहे. बड्डे आज वहिनीची आणि वहिनीची पण तब्येत डाऊन आहे. आणि पाहुणे येणार. पाहुणे म्हणजे वहिनीची मम्मी येणार आहे आय थिंक. मम्मी आणि भाऊस. तर जेवायला बनवायच्या पप्पांनी मटण आणलं आहे आणि चिकन आणलं आहे तर ते बनवायचं आहे. तर मी घेतला आहे तो बनवायला. कांदा कापला आता जस्ट. तर मी बनवून घेतो कारण की मलाच बनवायच्या आज सगळा. मिनी ब्लॉग मध्ये असं नाही येत यार मग. ये 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 खा. 1.5 किलो मटन आणि तो कांदा पण कापला. तर बनवायला घेतला आणि बनवून झाल्यावरच तुम्हाला डायरेक्ट दाखवतो प्रिपरेशन करते. तर आता तुम्ही मटण बनवताना तर बघितलंच टाइम लिप्समध्ये फास्ट फास्ट दाखवलं तुम्हाला. तर इथं मटण होतं आहे आपला आणि तेवढ्या दादा पण चिकन घेऊन आलं आहे. ते चिकन आहे. ते तर रस्सा बनवले मटणाचं तू होतं आहे. चिकन हिरवा बनवते मी. तर तसंच सेम टाइम लिप्स लावून ठेवतो आणि दाखवतो तुम्हाला. मटन आणि ते होते चिकन दोन्ही शिजत ठेवलं. मटन ते मी आधीच ठेवलं शिजत. तर बघ थोडंसं शिजलं असेल तर त्याच्यामध्ये मी बटाटे टाकून घेतो.
तर सगळं रेडी झालेलं आहे आणि मी पण चालेल रेडी अशीच काय काय बनवलं तुम्हाला नीट दाखवतो नाही म्हणजे मग अशी नीट दाखवलं ना आता बघा वा याने मटन एक मिनटं कॅमेरा पुसले म्हणा किंवा मटन तळले मस्त आणि याने बनवले चिकन सुक्का हिरवा चिकन सुक्का आणि मटणाचा रस्सा कसा वाटला तुम्हाला तर आता मी चालेल केक आणला पप्पाच्या पाठी लोका पण चक्कर पण घातला तुला किचनमध्ये गरम पण एवढ्यात होती 2 बनवलं एकदम फटाफट आता जातो केक शॉपमध्ये केक घेऊन येतो मांजऱ्या टाकल्या आतमध्ये तेच सांगतो साखरच घ्या माझा पळाला सर इकडं काल लागल्यावरती आलं सर या इकडं बसा आपण एक फोटो आता लॉक होता काय बोलत पाणी घ्यायचं नाही कुठं घालते गेलं काय तेच गेले हात मी काढ लवकर तुझे फोटोला नंतर दोघं मॅचिंग होणार काय बस मग भारी जातो कुठे बघू इथं काही भूमिका Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday to you.
फोटो का तर मटण तर तुम्हाला मगाशी दाखवलेलंच, पण आता असं वाटतं मला एक्स्ट्रा तर्री आली अजून घाटलून दाखवतो. मस्त तर्रीदार मटणाचा रस्सा. हे तर्रीदार चिकन. ते टाटा वारले. वहिनीची मम्मी, भाऊ, सनी, मामा मामी आले आणि त्यांच्यासाठी एक ताट व्हेज आहे, कारण की त्यांचा मामा भाजी खातो आणि दादा आहे तो फक्त चिकन खातो. ते चिकन वाढले आणि या तीनमध्ये तुम्हाला चिकन, मटणाचा रस्सा आणि मच्छी बघायला भेटेल. असं आहे आजचा मेनू. लिंबू नव्हतं वारलं तर ते पण टाकलं आता. कांदा लिंबू अँड ऑल डन बाय मी. व्यवस्थित थोडा तर पाहुणे गेलेले जस्ट आणि बहिणीच्या मम्मीने पण बघा खायला आणलेलं पिझ्झा पफ ते असतात ना मॉन्चुरियन्समध्ये, ते पण आणलं आहे. पण ते तर आम्ही असं खाणार नाही कारण की जाम वाण आहे तुमच्या घरात. पसारा द्यायचं असं भांडी घासून घेतो पहिले, नंतर जेवतो. मामा लेट आला पाहुणे गेल्यावर. ते बहिणीची मम्मी घेऊन आले शेवे आणि याच्यामध्ये काय माहिती बटाट्याची शेवे आय थिंक. बटाट्याची म्हणजे उपवासाला खाऊ शकतात मे बी. आणि याने मिरचीचा लोणचा जो मी ओपन करून बघितला, जाम भारी वाटते. असंच बघायला ना वास पण मस्त येते, खायला भारी लागत. एवढा दिलाय आणि बाकी पण चटरपटर काही ना काय आणलं खायला जाम